नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। उद्या आहे मित्रांनो 26 जानेवारी। सर्वांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मित्रांनो, सर्वांची नजरा उद्या एकाच मैदानावरती आहे, ते सुद्धा देसाई येथील सायली मैदानावर। कारण की मित्रांनो, खूप मोठे मोठे बिनजोडची शर्यती होणार आहेत आणि लोकांनी आस धरून ठेवली होती, मोठा सोन्या कोणासोबत शर्यत लागेल, पैरा कोण असेल, मथुरचा पैरा कोण असेल, कोणासोबत शर्यत लागेल, बकासूर सोबत कोण असेल आणि सध्या चर्चेत असलेला हरण्या बैल जो बिनजोड प्रमाणेच घाटावर सुद्धा नाव करतो कोणासोबत असेल। तर नुकताच काही दिवसांपूर्वी मित्रांनो, मोठ्या सोन्याचा बॅनर पडला। मोठ्या सोन्याच्या बरोबर हरण्याचा सुद्धा बॅनर पडला, हरण्या वर्सेस बकासूर। तरी सुद्धा लोकांची नजरा एकच शर्यतीवरती आहे। मित्रांनो, ही चर्चा आहे आपली, तुमची, आमची, सबस्क्रायबर आणि आपली, आणि जे बैलगाडा प्रेमी प्रेक्षक आहेत त्यांची। भरपूर लोकांच्या मनात प्रश्न असेल की एकच शर्यतीवरती सगळ्यांची आस आहे, ती शर्यत होईल का? खूप सारे प्रश्न लोकांच्या मनात आहे। कमेंट्समध्ये नक्कीच सांगा, उद्याच्या शर्यतीबद्दल काय होणार आहे, काय घडामोडी होणार आहे। उद्या तसं सावली मैदानाला मी तर जाणार आहे, तुम्ही सुद्धा जा, नक्कीच या। आणि अपडेट तर तिथले देतच राहणार। पण आपला विषय हा उद्याची शर्यती कशी होणार आहे। जो बॅनर पडला ती शर्यती होणारच, त्या व्यतिरिक्त शर्यती होणार आहेत का, काही वेगळा इतिहास घडेल का त्या मैदानात? कारण का उद्याचा हा मैदान खूप मोठा मैदान होणार आहे आणि किती दिवसापासून त्या मैदानाची, मुंबईपासून घाटावरची सुद्धा लोक वाट पाहत होते। घाटावरील सुद्धा खूप मोठी मोठी बैल येणार आहेत। निंबाळकर सरांचा सर्जा आणि सुंदर, आज दुपारीच निंबाळकर सरांचा व्हिडिओ पडला, ते सुद्धा निघालेत। असे किती मोठमोठे नामांकित बैल घाटावरून सुद्धा इथे येणार आहेत। सोन्याला एकदा परत आपल्याला मैदानात शर्यत खेळताना पाहायला भेटेल खूप महिन्यानंतर। बॅनर तर पडलेला आहे, ती शर्यत तर होणार आहे, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा शर्यत होणार का? मित्रांनो, तुम्हाला नक्कीच माहिती असेल मी कोणत्या शर्यतीबद्दल बोलतो। लोकांना एकच प्रश्न आहे, लोकांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच क्वेश्चन असतो सोन्याबद्दल, कोणता पैरा व्हायला पाहिजे, कोणासोबत शर्यत झाली पाहिजे, का ती शर्यत होईल का? उद्याच्या देसाई येथील सायली मैदानात काय इतिहास घडेल का? मित्रांनो, मोठ्या सोन्यासोबत, हरण्यासोबत, बकासूरसोबत बॅनर पडल्यानंतर अजून एक बॅनर पडलाय, तो म्हणजे आपला राहुल दादा यांचा मथुर। मथुर हा बिनजोडचा बादशाह, त्याने बॅनर सोडलेला 14 गोंडे, 14 बादल्या आणि 14 बोकड्या याच्यावरती। अजून सुद्धा जोड लागला नाही, ती शर्यत होईल का? आणि होईल तर कोणासोबत होईल? कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा। मथुरचा पैरा गुपित आहे, मग मथुरचा पैरा कोण असेल, काय फिक्स असेल? A1 जोडी महबूब असेल का, का घरनिकीचा राजा असेल का, कोण असेल? नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। मित्रांनो, नाव तर सोडलंय, पण अजूनही झालेली जमलेली नाही शर्यत। उद्या एकच नजर आहे सर्वांच्या शर्यतीवरती, मथुरचा शर्यत कोणासोबत असेल, पैरा कोण असेल। आणि मित्रांनो, सर्वांची नजर फक्त त्या मैदानावरती असेल। सो नक्कीच आपण उद्या तिकडे लवकर जाऊन मैदानाचा अपडेट देता येईल, नक्कीच अपडेट देत राहू। काय घडामोडी होणार आहे आपल्या चॅनल मार्फत आपल्याला बघायला भेटेल। आणि मित्रांनो, कमेंट्स बॉक्समध्ये हे सुद्धा सजेस्ट करा, तुम्हाला कोणत्या कोणत्या शर्यती पाहायला आवडतील। आणि घाटावरील लोकांना सुद्धा तोच प्रश्न आहे की उद्या काहीतरी देसाईच्या सावली मैदानात काहीतरी नवीन घडेल का? कारण खूप वर्षानंतर जो पारंपरिक मैदान मानला जातो, तो मैदान आज भव्य दिव्य रित्याने उद्या मैदानाचा तर सुरुवात होते 26 जानेवारीला। सर्वांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, काय घडामोडी, काय बदल होणार आहे उद्याच्या अड्ड्यात, कसं नियोजन असणार आहे, काय असणार आहे, नक्कीच अपडेट भेटेल उद्या। तुम्हाला काय वाटतं, उद्या मोठ्या सोन्याचं काय होईल, मथुरचं काय होईल, बकासूर हरण्याचं काय होईल, कोण जिंकेल, कोण विजेल, अनुमान करू शकता का? नक्कीच सर्व बैल ही टॉपची बैल आहेत। सो कोण जिंकेल, कोण हारेल, हे तर उद्याच आपल्याला समजेल। पण जिंक आणि हे हार होतच होणार मित्रा। आज हारलो तर उद्या जिंकणार, उद्या जिंकलो तर परवा हारणार। सो ही शर्यत आहे आणि शर्यत त्यालाच बोलली जाते, जर एकच व्यक्ती जर जिंकत आला तर त्याला शर्यत कसं म्हणणार? आनंद सर्वांनी लुटावा। आणि मित्रांनो, नक्कीच मी सुद्धा सावली मैदानात चाललेलो आहे उद्या, तुम्ही सुद्धा या। आणि नसाल येत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नक्कीच अपडेट भेटत राहील। सो मित्रांनो, उद्या मोठमोठ्या शर्यतीत बॅनर सुद्धा पडलेले आहे, पण त्या बॅनर व्यतिरिक्त लोक ज्या शर्यतीची वाट पाहतात ती शर्यत होणार का? तुम्हाला नक्कीच माहिती आहे मी कोणत्या शर्यतीबद्दल बोलतोय, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ फक्त तुमच्या आणि माझ्या आणि बैलगाडा प्रेमी साठी होता, ज्यांना ज्या ज्या शर्यती पाहायच्या होत्या, सर्वांच्या अपेक्षा लागल्या होत्या, ज्या सावली मैदानात
ज्या शर्यती व्हायला पाहिजे त्या शर्यती उद्या होतील का? सो चला मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्या मार्फत घेऊन आलो. एक तुमची आमची चर्चा व्हायलाच पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये काहीतरी सुचवता आलं तर नक्कीच, आणि कोणत्या कोणत्या बैलाची शर्यती कोणत्या कोणत्या बैला सोबत झाली पाहिजे होती. आणि उद्या मथुरचा बॅनर सुटलाय, बाकीचे बॅनर पडले, तर मथुरसोबत कोण शर्यत खेळायला तयार होईल हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि मथुरचा पैरा सुद्धा कोण असेल आपला, जसं मथुरच्या सोबत नमित A1 जोडी असेल, महबूब असेल का, घनिकेचा राजा 777 असेल का, त्या व्यतिरिक्त कोणता बैल असेल. आणि जर त्याच्या विरुद्ध खूप जण आता शर्यती खेळायला रेडी होतात. दादानी नाव तर सोडलेलं आहे, पण तो नाव तिथे ज्या गोंड्यावरती सोडलंय ते कमी पण होऊ शकतो, हा नियम आहे. आणि त्यानुसार कोण हिंमत करेल मथुरसोबत खेळायला. सो मित्रांनो, शर्यतीमध्ये पुन्हा एकदा सुद्धा हार जीत होत असते. सो आज जिंकलं तर उद्या हारणार. सो मित्रांनो, चला, हा छोटासा व्हिडिओ मी फक्त आपल्यासाठी बनवला होता, तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. सो आता आपण भेटूया थेट उद्या मैदानात.